रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी बाही डिझाइन। ज्या मैत्रिणींना फक्त स्वतःच ब्लाउज शिवता येतं त्यांना देखील जमेल एवढी सोपी अशी बाही डिझाइन मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। आता सध्या हरतालिकेची ब्लाउजांची खूप गर्दी आहे, तरी देखील मी थोड्या घाई गडबडीत ही डिझाइन बनवलेली आहे। बॅकनेकची डिझाइन मी आधीच तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आता मी तुम्हाला बाही डिझाइन इथं दाखवणार आहे। तर त्यासाठी मी शॉर्ट बाह्या ज्या असतात त्या कट केलेल्या आहेत आणि मी नॉर्मल असा आकार इथं बाहीला दिलेला आहे। तर दिलेला आकार आपण कट करत शिद्या कापडवर ठेवून घेतलेला आहे अस्तर, आणि नेहमीप्रमाणे आपण जशी खालच्या बाजूने टिप टाकतो तशी बरोबर आपण आकारावर टिप देणार आहेत। तर इथं तुम्हाला महत्त्वाची टिप देते मी की तुम्ही बघितलं असेल मी शॉर्ट स्लीव्स कट केलेल्या आहेत बाह्या, तर मी फिश कटचा जो आकार आहे तो कट केलेला नाहीये। कारण जर का तुमची बाही उलट सुलट झाली आणि एकाच बाजूच्या झाल्या तर त्या म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही डिझायनर बाही बनवतात तेव्हा तुम्ही फिश कटचा आकार देत नका जाऊ। सर्वप्रथम पूर्ण डिझाइन बाही तयार करून घ्यायची आणि मग नंतर जेव्हा आपण बाही अटॅच करायला घेतो ब्लाउजला तेव्हा आकार द्यायचा फिश कटचा। जो पुढचा आपल्या फिश कटचा आकार असतो बाहीचा तो आपल्याला त्यावेळेस द्यायचा असतो। बघा आता हे जे पार्ट आहे आपलं आपण त्या जागेवर ट्रायंगल लावणार आहेत। तर 3.5 बाय 3.5 चे मी हे ट्रायंगल आपले चौकोन कट केलेले आहेत आणि त्यांचे आपण ट्रायंगल बनवून घेतोय। हा जो कापड आहे तो कलर कॉन्ट्रास्ट मध्ये, साडी आपली ह्या रंगाची आहे म्हणून आपण तसा कापड घेतलेला आहे। आता 3 ट्रायंगल आपण बनवले, तर कॉम्बिनेशन आपल्याला बघायचं आहे। आपली स्लीव्ज आहे मस्त मरून कलरची, तर त्यावर आपल्याला साडीचा कलरचा कॉर्नर येईल ट्रायंगल असं आपल्याला काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, आता मी अशा पद्धतीने तिन्ही ट्रायंगल बरोबर स्टिचिंग करून घेतले। आजूबाजूचे एक्स्ट्रा पार्ट मी कट करून घेते आणि अशा पद्धतीने आपण इथं हे जो काही पॅच आपण बनवला तो इथं सेट करून घेतलेला। तर ही डिझाइन अजून आपली पूर्ण झालेली नाही, याला एकदम युनिक असा लुक आपण देणार आहेत। तर त्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्णच बघायचा आहे, तेव्हा तुम्हाला कळणार आहे। तर बघा हा छोटासा जो कापड आहे तो आपण असं कट करणार। सरळ अशा 2 मी पट्ट्या कट करून घेते लांबलचक, 2 इंच रुंदीला आहे बघू शकता। याला आपण बरोबर उलट बाजूवर असं फोल्ड करणार आणि टिप टाकत आपण ह्या जे काही पट्ट्या आहेत त्या पलटवून घेणार आहेत। आता आपण टिप टाकून घेतलेली आहे, तर रिफिलच्या मदतीने मी ही पट्टी जी आहे ती पलटवून घेणार आहे। दोन्ही पट्ट्यांना बघा एक बाजू आपल्याला बंद करायची आहे, तेव्हा आपल्याला ती पट्टी सहज पद्धतीने पलटवून घेता येते। ठीक आहे, आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे 6 इंच बरोबर 6 इंचाचे पीस मी कट करणार आहे इथं। तर असे मी हे 4 पीसेस कट केले। सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे। सुई धाग्याच्या मदतीने आपण एकदम मस्त छोटे छोटे टाके घेत खूप सुंदर असे फुलं आपण इथं बनवणार आहेत। तर बघा लहान मोठे फुलं बनवण्यासाठी जसे की मी आता हे 2 इंचाची पट्टी घेतली, तसेच मोठ्या आकाराचे फूल बनवण्यासाठी मी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी लहान मोठे फुलं बनवून घेतलेले आहे। तुम्हाला एकच आकाराचं दाखवते, पण मी बॅक नेक वर देखील फुलांची डिझाइन केलेली आहे। तर मी अशा पद्धतीने भरपूर असे फुलं मी बनवून घेतलेले आहेत। बघू शकता किती सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। तर एकदम छान अशा पद्धतीने आपण हे फुलं बनवून घेतले आणि फायनली आपण आता हे फूल जे आहे ते आपल्या स्लीव्ज वरती आपण लावणार, पण त्याआधी आपण लेस लावून घेणार आहेत। लेस लावत आपण जो आकार आपण दिलेला आहे स्लीव्जला त्याच्यावर आपल्याला लेस लावायची आहे आणि पॉइंटच्या जागेवर बघा
असं व्यवस्थित आपल्याला सुई आतमध्ये ठेवत लेस लावायची आहे। तर ह्या ब्लाऊजचा बॅकनेकचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आधीच शेअर केलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला तिथं दाखवलेली आहे सिंपल पानगड्यावरती। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण बघितला शेवटपर्यंत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।